अगदीच म्हणजे अजूनही आणि आत्तापर्यंतही डॅड मला पूर्णपणे वाटतं की तो फिजिकल हेल्थ तर तो मेंटेन करतो, सात्विक जेवण सगळं. बट जे मी म्हणत होते म्हणजे वेलनेसचं माझं स्टार्ट करण्याचं कारण हेच की माणसाने स्ट्रेस कोप कसा करायचा हे शिकवलंच नाही आहे आपल्याला. आणि ॲज अ फादर, ॲज अ सन, एक रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे की समोरच्याला त्रास नको व्हायला, किंवा मुलीला काळजी नको व्हायला, किंवा वडिलांना काळजी, किंवा बायकोला काळजी नको व्हायला, म्हणून मी एक्सप्रेस नाही करत की मला त्रास होतो. तो किती छोटाही छोटीही गोष्ट असेल, किंवा कोण काही बोललं, किंवा कामाच्या ह्याच्यात कुठे काही प्रेशर असेल, ह्या गोष्टी आपण सहजा माणसं एक्सप्रेस करत नाही. तर डॅड अगदी म्हणजे आत्तापर्यंतही जरी तो एक्सेप्ट जरी करायच्या स्टेटमध्ये असेल आता, तरी तो एक्सप्रेस नाही करत की त्याला त्रास होतो आहे, की स्ट्रेस आहे. आणि तो कामाबद्दल इतका डेडिकेटेड आहे की म्हणजे जर त्याला 7चं कॉल टाईम असेल तर तो 6ला पोचून त्याच्या कामाच्या इथे पूर्ण त्याचं 100% देणार. आणि त्या गोष्टीमुळे थोड्या गोष्टी अफेक्ट होतात. घरी येऊन पण कधी चेहऱ्यावर दाखवणार नाही स्ट्रेस आहे. म्हणजे एक परत एक एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर आम्ही सगळे जेवण करून घरी येत होतो, आजी, आजोबा, मी, आई. आणि आमची लिफ्ट बंद झाली. 6व्या मजल्यावरती ती अडकली होती का 7व्या मजल्यावरती अडकली होती, आणि 6व्या मजल्यावर आम्ही राहायचो. तर बाबांना थोडासा छातीत त्रास होत होता. तर ते पळत वर गेलेत. त्रास होत होता तरीसुद्धा पळत वर गेले, म्हणजे आम्हाला चढून जायला नको. आणि मग ते लिफ्ट खाली घेऊन आले, आणि त्यात वर जाण्याच्या याच्यात त्यांचा तो त्रास वाढला. आणि घरात आल्यानंतर ते थोडा वेळ तो असा बेडवर पडला, आणि मला थोडीशी अशी हिंट आली की कदाचित दम लागला का बरं नाही. कारण युजली दम जरी लागला तरी असा माणूस एकदमच लाय डाऊन नाही करत ना. तर मी विचारलं, तर त्याला इतकी काळजी वाटली की हिला नोटीस झालं का की मला त्रास होतोय. पटकन उठून मग त्याने असं दाखवलं की जसं काहीच झालं नाही. आणि त्याच्या 2 दिवसाने तो स्वतः एकटा जाऊन ॲडमिट झाला. म्हणजे आणि अगदी सगळे प्रोसिजर वगैरे झाल्यानंतर आम्हाला कळवलं की असं सगळं झालंय. त्यामुळे त्या बाबतीत म्हणजे मला नेहमी कंप्लेन असते बाबांबद्दल. अगदी इनफॅक्ट दुसऱ्या वेळेस पण असं झालं होतं की मी बाबांना फोन केला होता, दिग्विजय आणि मी, असं सहजच की काय चाललंय आणि काय नाही. आणि मला नाही बरं आहे, आणि काहीतरी त्यांच्या बोलण्यावरनं मला वाटत होतं की काहीतरी माझ्याकडनं ते हाईड करतात. आणि मी विचारते आईला, अगं कुठे नक्की, मला तू सांग. आणि मागे मला एक बीप आवाज येत होता थोडासा. म्हटलं तू नक्की कुठे, मला मला नाही विश्वास होत आहे तुम्ही म्हणता की सहज बाहेर आलात. तुम्ही कुठेतरी काहीतरी झालंय, मला नीट सांगा. नाही सांगायलाच तयार नाही. मग शेवटी दिग्विजयला म्हटलं काहीतरी गडबड आहे, आपण गाडी काढायची आणि निघायचं पुण्यावरनं. मुंबईला आलो तर मग तेव्हा तो ॲडमिट होता. आणि ही आत्ताची अलीकडची ही अलीकडची गोष्ट आहे. सो आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की फिजिकल हेल्थ हा एकच ॲस्पेक्ट झाला सगळ्या गोष्टींबद्दल. मेंटल, इमोशनल, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या इम्पॉर्टंट आहेत ज्याच्यावर आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. बाई असू दे, माणूस असू दे. बायकांचं तर वेगळंच, स्त्रियांचं तर जास्त आहे. अगदी खूप. म्हणजे मी आत्ता जाऊन माझ्या एक्सपिरियन्सेसमुळे मला कळालं की बायकांनी अशा गोष्टी एक्सपिरियन्स केल्या त्या आपल्याला ऐकण्यातही येत नाही. आणि त्या म्हणजे आयुष्य जगतायत, पुढे जात आहेत, पण शेवटी ते राहतं तुमच्याबरोबर किती झालं तरी. किती जसे प्रेग्नन्सी लॉसेस होतात, आपल्याला ऐकण्यात येत नाही. आपल्याला असं वाटतं सगळं सुरळीत व्यवस्थित चालू आहे, पण हे कधी बाहेर येत नाही. आणि हेच आय थिंक एक आपण कम्युनिटीमध्ये एक्सप्रेस केलं तर दुसऱ्या बाईला पण तेवढी स्ट्रेंथ मिळेल, आणि त्याच्यामधनं बाहेर निघणं किंवा पुढे जाणं. याच्यासाठी मी हा एक स्मॉल एक्झाम्पल दिला. असं तर अनेक किस्से आहेत. डोमेस्टिक व्हायलन्स झाले किंवा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. व्हायलन्स इन टर्म्स ऑफ जस्ट एक्सप्रेशन अँड बिहेवियर झालं, नुसतं फिजिकल ॲस्पेक्ट पण नसतो. हे कुठेतरी जाऊन आपल्याला एक ठामपणे एकत्र येऊन, माणूस बाई एकत्र येऊन जर आपण वोकल झालो तर आय थिंक ॲज अ सोसायटी आपण किती स्ट्रॉंग पुढे
जाऊ शकू आणि पुढच्या जनरेशनसाठी फाउंडेशन एक खूप स्ट्रॉंग बिल्ड करू शकू. कारण आता स्टिम्युलेशन इतकं आहे, फोन्स, आपण कॉन्स्टंटली कंपॅरिझन. आता आईवडिलांचं पूर्वी जे व्हायचं ना, म्हणजे लकीली मी इतकी ब्लेस्ड फील करते की माझ्या आईवडिलांनी किंवा आजी आजोबांनी असं कधी नाही केलं की अरे बघ त्याला किती मार्क मिळत आहेत, तुला का नाही मिळत आहे, अरे तो हा करतोय हे करतोय तू का नाही करत आहे, हे मला कधी नाही. पण मी लोकांना म्हणजे माझ्या फ्रेंड्स किंवा माझ्या बरोबरच्या मुलांना असं एक्सपिरियन्स करताना बघितलं आहे. आणि ते कंपॅरिझन मध्ये जात. कंपॅरिझन तर आता तर इनफॅक्ट पेरेंट्सनी कंपॅरिझन करायची गरजच नाही पडत. इंस्टाग्राम उघडलं तर तो माणूस स्वतःच कम्पेअर करत राहतो. याचं आयुष्य किती छान, हा ट्रॅव्हल किती करतोय, याच्याकडे गाडी नवीन आली. आपल्याला त्यांच्या मागचं काही स्टोरी माहिती नाही, त्यांचा स्ट्रगल माहिती नाही. आपण फक्त तो फ्लावरी पिक्चर बघतो. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी पण इतक्या वाढल्या, त्या नेक्स्ट जनरेशन्स साठी वी नीड टू रिअली नाव असं आय थिंक. आणि मला वाटतं हा सगळा स्रोत इथूनच तुला विचारांचा मिळाला असेल की हे ज्या पद्धतीने हे सगळं हाईड करतात, तसं तुला मग ते झालं की हे हाईड करायला नाही पाहिजे. एकतर आपल्या घरातल्यांना, आपल्या जवळच्यांना आपण ते सांगितलं पाहिजे की वेळीच उपचार होऊ शकतात. पण मिलिंद, मला तुला इथे विचारायचंय, मला एक थोडासा आता वेगळा आपण हे जाऊया सिरियस कडनं, की मिथिला इतकी सुंदर आहे, पर्सनॅलिटी छान आहे आणि तू ज्या फील्डमध्ये आहेस त्याला हे सगळं परफेक्ट आहे. तुला असं वाटलं नाही की मिथिलाला अभिनयाची पण गोडी लावावी किंवा तिला त्याच्यात आपण थोडंसं ट्राय करावं? मिथिला तुम्ही जर तिच्याकडे जरी बघितलं तरी तर कुठल्याही हिंदी हिरोईन असू दे, मराठी हिरोईनला ती मात देईल किंवा ती अतिशय सुंदर आणि टॅलेंटेड. म्हणजे आता मी ऐकत बसतो तिचं जे बोलणं आहे किंवा ते स्ट्रेस कसं तुम्ही घालवायचं, बायकांचे इश्यूज, ते खूप हुशार. आणि मला एक्झॅक्टली माहिती होतं जर मी मिथिलाला एनकरेज केलं असतं तर या इंडस्ट्रीमध्ये तिने तिचं एक छाप सोडली असती. तिने खूप सुंदर अभिनय केला असता आणि दिसली अप्रतिम असते. माझं काय झालं माहिती आहे का, मी स्वतः चुकीच्या प्रोफेशनमध्ये आलो. नाही म्हणजे असं का वाटतं तुम्हाला? कारण आय एम एन अनट्रेन्ड ॲक्टर. ॲक्टिंग इज अ व्हेरी ब्युटिफुल प्रोफेशन. म्हणजे एक म्हणतो ना, मुन्नाभाई MBBSचा डॉक्टर आहे ना, तो डॉक्टर नाही आहे, तो टपोरी पोरगा जो डॉक्टरची हे करतो. तसा मी एक असा अनट्रेन्ड ॲक्टर आहे की जो फ्लुकनी सक्सेसफुल झाला, की त्याला क्राफ्ट माहिती नाही. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला परफॉर्म करतो तर त्याचा मला त्रास होतो, स्ट्रेस येतो. अनिरुद्ध देशमुख मी 5 वर्ष केलं. त्या अनिरुद्ध देशमुख मला कोपअप करायला खूप त्रास झाला. आज मी राजाराम शिंदेचा रोल करतोय, तो डेलिब्रेटली करतोय कारण तो तितका स्ट्रेसफुल नाही आहे. सो तो स्ट्रेसवर कसं कोपअप करायचं, त्या लेट नाईट्सवर कसं कोपअप करायचं, त्या प्रेशर्सवर कसं कोपअप करायचं किंवा तुमच्या इमोशन्सवर कसं कोपअप करायचं. बरं, भारतामध्ये एक NSD सोडलं, मी जेव्हा ॲक्टिंग करायला लागलो तेव्हा FTI सुद्धा तिथे ॲक्टिंग नव्हतं, तिथे टेक्निकल शिकवलं जायचं. आपल्याकडे ट्रेंड ॲक्टर नाही आहेत, आपल्याकडे अनट्रेंड ॲक्टर आहेत. मराठी इंडस्ट्रीमध्ये तर इतके ॲक्टर्स आहेत त्यांना कळत नाही, म्हणून अल्कोहोलिक झालेले ॲक्टर्स मी बघितलेत, व्यसनी ॲक्टर्स बघितलेत, खूप लवकर निघून गेले. कारण तो स्ट्रेस कसा आहे, कसा दिसतो, कसा येतो हे कोणालाच माहिती नाही. आम्हाला फक्त पडद्यावर आम्ही छान दिसतो, आम्ही पॉप्युलर आहोत, आमचे हे होतात, पण त्याच्या मागे व्हॉट आर यू गिव्हिंग. तुम्ही इमोशनशी खेळता आहात. बरोबर. तर त्यामुळे मला मिथिलासाठी हे प्रोफेशन, मला स्वतःला असं वाटायचं की शी इज नॉट कट आउट फॉर दॅट, और ती हे करेल, त्याच्यावर मात करून शी विल बी पॉप्युलर. पण अशी डिसऑर्गनाइज्ड इंडस्ट्री आहे की तिला नॅशनल अवॉर्ड मिळालं तरी तुम्हाला काम मिळेल असं नाही. तुम्ही फार टॅलेंटेड आहात तर कदाचित तुम्ही खूप टॅलेंटेड आहात म्हणून तुम्हाला काम मिळणार नाही. खूप डिसऑर्गनाइज्ड इंडस्ट्री मी ही 40 वर्षात ती बघितली आहे. सो जसं माझ्या वडिलांना मी पोलीस खात्यात येऊ नये कारण पोलीस खात्यात काय 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 होतं, तसं माझ्या लेकीनी किंवा माझ्या जावयानी, माझा जावई ते हिरो आहे, तुम्ही त्याला बघितलं बरं त्याच्यामध्ये सगळ्या हिरोईक क्वालिटीज आहे. तो गातो, डान्स करतो, तो फिजिक त्याची जर बघितली तर आय डोंट वॉन्ट. कारण पॉप्युलर होऊ शकतं पण ती सस्टेनेबिलिटी किंवा त्या पॉप्युलर झाल्यानंतर त्याला जे काही फेस करावं लागतं तर ते खूपच भयानक आहे.
आपल्या ही इंडस्ट्री आहे ही इट इज अ व्हेरी रूथलेस इंडस्ट्री आणि अनट्रेंड असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स ते खूपच भयानक आहे आणि ते मी बघितलं आहे. आणि मी सारखं असं म्हणायचो की लेट हर चूज, म्हणजे मी इतकी डेअरिंग पण नाही केली की